नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नव्या आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर विद्यार्थी असाल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा अभ्यासू असाल तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठीच आहे. व्हिडिओमधील प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याचदा विचारण्यात आलेले आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. काही चुका आढळल्यास कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? कोणत्या शहराला म्हणतात मित्रांनो? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, इचलकरंजी. महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी शहराला म्हणतात. प्रश्न दुसरा, पाचगणी हे शहर वसविण्यास कोणाचे योगदान आहे? कोणाचे योगदान आहे मित्रांनो? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, जॉन चेसन. पाचगणी हे शहर वसविण्यात जॉन चेसन यांचे योगदान आहे. प्रश्न तिसरा, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, दापोली. सुवर्णदुर्ग किल्ला दापोली तालुक्यात आहे. प्रश्न चौथा, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कोणत्या जिल्ह्यात आढळते मित्रांनो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, रायगड. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात आढळते. प्रश्न पाचवा, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे मित्रांनो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, भोगावती. राधानगरी धरण भोगावती नदीवर बांधण्यात आलेले आहे. मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रश्न सहावा, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात कोणती मृदा विकसित झाली आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, काळी. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात काळी मृदा विकसित झाली आहे. प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही मित्रांनो? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, कोयना. खालीलपैकी कोयना नदी पश्चिम वाहिनी नाही. प्रश्न आठवा, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, नंदुरबार. तोरणमाळ पठार नंदुरबार जिल्ह्यात आहे. प्रश्न नववा, जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? कोणी लिहिले मित्रांनो? या प्रश्नाचे उत्तर तर सर्वांना माहीत असायलाच हवे. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर. जनगण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. प्रश्न दहावा, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे मित्रांनो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ. कथकली हा केरळ राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. मित्रांनो, अजूनही आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या. व्हिडिओमधली माहिती आपल्याला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि हो, ज्यांना गरज आहे अशा 5 मित्रांना किंवा मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. प्रश्न 11वा, मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे मित्रांनो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिहार. मधुबनी लोकचित्रकला प्रकार बिहार राज्यात प्रसिद्ध आहे. प्रश्न 12वा, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तमिळनाडू राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. प्रश्न 13वा, भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? प्रश्न पुन्हा लक्षात घ्या मित्रांनो. भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश. भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश आहे. प्रश्न 14वा, लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले राज्य कोणते? प्रश्न नीट लक्षात घ्या.
लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले राज्य कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश आहे. प्रश्न 15वा, कोणत्याही दोन ताऱ्यांमधील अंतर कोणत्या परिमाणाने मोजतात? कोणत्या परिमाणाने मोजतात मित्रांनो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रकाशवर्ष. कोणत्याही दोन ताऱ्यांमधील अंतर प्रकाशवर्ष या परिमाणाने मोजतात. मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. प्रश्न 16वा, पानिपत हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी, हरियाणा. पानिपत हे प्रसिद्ध ठिकाण हरियाणा राज्यात आहे. प्रश्न 17वा, जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? कोणत्या राज्यात साजरा करतात मित्रांनो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तमिळनाडू. जल्लीकट्टू हा सण तमिळनाडू राज्यात साजरा करतात. प्रश्न 18वा, गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोणत्या राज्याची राजधानी आहे मित्रांनो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिक्कीम. गंगटोक ही खालीलपैकी सिक्कीम राज्याची राजधानी आहे. प्रश्न 19वा, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ऑस्ट्रेलिया. कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलिया देशात आढळतो. प्रश्न 20वा, उलट्या टोपलीच्या आकाराच्या एस्किमोंच्या घराला काय म्हणतात? काय म्हणतात मित्रांनो? योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, इग्लू. एस्किमोंच्या घराला इग्लू म्हणतात. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेल्या 20 प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. प्रश्न आवडले असतील तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.